जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझ दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माझ दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझ दंडवत रामायणात सभापती साहेब राम लक्ष्मण सीता तिघही जात असताना त्या भूमीवरून जात होते. सुंद उपसंदाच्या रक्तानं माखलेली दूषित झालेली भूमी लक्ष्मणाच्या मनात आलं. कारण राम पुढे, सीता रामाच्या मागे आणि त्याच्या मागे लक्ष्मण. आगे राम लखन मुनी पाचे तयार आहे. तापस पेश विराजत काचे उभय बीच यशोवती कैसे जीव ब्रह्म बीच माया जैसे. आगे राम लखन मुनी पाचे, पुढे रामचंद्रजी, मागे सीतामाईन, त्या मागे लक्ष्मणजी. लक्ष्मणाच्या मनात आलं की वनवास रामाला आहे, त्याच्यासोबत त्याची पत्नी आली, तिचं कर्तव्य आहे. या बऱ्याच दिवसांनी साहेब, कोरोनामुळे तुमचाही दोष नाही. बसा बसा. पण मला कशाला मध्ये शेलपाटे. परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. हो पण ठीक आहे महाराज, उत्तम व्यवहारानं धन मिळवा म्हणता तुम्ही. हो, मग उत्तम व्यवहारानं धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही करता काय? थोडंसं दम काढा, थोडंसं तुम्हीच म्हणा, पण मी सांगतो बरोबर. विठ्ठल विठ्ठल उत्तम व्यवसायानं धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आधी सांगा ना, तुम्ही करता काय? आम्ही शेती करतो महाराज. शेती? मग शेती जर करत असाल तर तुमच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळालेलं धन म्हणजे बीजभूमी नांगरू आणि या भांडवलाचा आधारू बियाणं, जमीन आणि नांगर. या भांडवलाच्या आधारे मिळालेलं धन म्हणजे उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन. अहो हे जुनं झालं महाराज, जुनं झालं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता काय झालं? आता खालचं वर गेलं आणि वरचं पार खाली आलं. आता उत्तम नोकरी, उत्तम शेती नाही. 100 एकर जमीन, बरं का भाऊ,
अर्ध्या एकरात वाडा. बरं का जावाई, तुमचं होऊन गेलं, बरं झालं. अर्ध्या एकरात वाडा, 100 एकर जमीन, एकुलता एक मुलगा, तरी लग्न होईना गुरुजी. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, दाबून गुलाबजाम खायच्या, निघून जायच्या. एकदा 100 एकर जमीन आहे, एकुलता एक मुलगा आहे, लग्न होत नाही, म्हणून बापानं वेगळी तयारी केली. बाळासाहेब, वाड्याच्या पुढं जितके पाहुणे येणार तितके पाट मांडले, बादल्या टावेलनं तांबे घेऊन तितके पोरं उभे केले. ते आल्यावर त्यांचे पाय धुतले, गाद्यावर बसले, चहा कॉफी काय असेल ते नाश्ता वगैरे. दुपारचं जेवण झालं. पाहुणे मोठे हुशार, तोपर्यंत विषय काढला नाही. दाबून जिलेब्या खाल्ल्या, मग पानाचे विडे चावत असताना विचारतात पाहुणे, मुलगा काय करतो? अले का आल्या आल्या विचारणं, बिना नाश्त्याचे हाकलले असते. मुलगा काय करतो? मुलं बाबा म्हणलं 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा. अहो आम्ही विचारतो, मुलगा काय करतो? अर्ध्या एकरात वाडा आहे, 100 एकर जमीन. मराठी कळते का तुम्हाला? करतो काय मुलगा? करण्याचं काय गरज आहे? 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा आहे, म्हणजे करतो काय? शेती करतो. शेती करतो का? बरं ठीक आहे. आमच्यातले 2 प्रमुख यायचे राहिले. इकडून गेल्यावर आम्ही मोबाईल करतो, समजायचं हे फुकट गुलाबजाम खाऊन चालले. अशा पार्ट्याच्या पार्ट्या गेल्या. आता काय करावं म्हणून त्या गावात पतसंस्था होती. 100 एकराचा मालक पतसंस्थेत त्या साहेबाकडे गेला. कोणीच नव्हतं. साहेबाचं दर्शन घेतलं. साहेब, माझ्या मुलाला नोकरी लावा. जागाच नाही पाटील. कोणतीही चालेल. अजिबात जागा नाही. हे पहा, वॉचमॅन सुद्धा चालेल. वॉचमॅनची जागा नाही. आपण दोघंच आहो ऑफिसमध्ये. माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो बापनला. आणि मग नोकरीची काय गरज आहे? लग्न होत नाही हो. निदान सांगता येईल ना पाहुण्यांना, पठ्ठ्याचा मुलगा वॉचमॅन आहे. आणि तुम्ही सांगता बीजभूमी नांगरून या भांडवलाचा आधार. उत्तम शेती तेव्हाच होत. आता जमते का रे? आता नाही. आता पाहतो ना टीव्हीला, 50 नाही पैसे किलो टोमॅटो. कसं वाटते ऐकताना? काय लागलं असेल त्याला? खत पाणी खर्च बांधणं. काय चाललंय मामा? शोकांतिका आहे. आम्ही कोणत्या सरकारला नावं ठेवत नाही, पण थोडं लक्षात घ्या. कोणताही माल घ्या तुम्ही दुकानातला, तरी किंमत वाचायची बरं का सरपंच साहेब. आणि मुकाट्यानं तेवढे पैसे द्यायचे. फोडून पाहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. साधे तंबाखूची पुडी असू द्या, त्याच्यावर जी किंमत लिहिली आहे ती द्यायची. खताची गोणी घ्या, त्याच्यावर जेवढी किंमत आहे तेवढे पैसे मोजा. अधिकार नाही कास्तकाराला त्याच्यात विटाचा भुगा भरला का रेती भरली त्या खतात. अधिकार नाही तुम्हाला फोडून पाहण्याचा. मुकाट्यानं आणून टाका खत, रेती असो का विटाचा भुगा असो. पण तुमचा 1 नंबरचा गहू मार्केटला न्या, एवढा भाला खूप असतं ते पोत्यात. असं वाटतं का पोत्यात नाही, यांना कास्तकाराच्या पोटातच घातलाय भाला. आमचा 1 नंबरचा माल उभं पोतं कापून फाडतं येते. आणि त्यांची खताची गोणी, त्याच्यात विटाचा भुगा असला तरी आम्हाला अधिकार ठेवला नाही ते पाहण्याचा. हे काय चाललंय काय? मी ते सांगत होते. मी सांगत होतो सभापती साहेबांना, म्हटलं मी शेतकरीच आहे साहेब, हे सगळे केलेलं आहे. डाळिंब हे ते सगळे म्हटलं 40 एकर होती. 1-2 नाही, 2-4 कोटीत गेलो आम्ही. संत्र्याची बाग दाखवली त्यांना, 10 एकर. त्याला 8-8 बांबू बांधा लागले. 2 झाडावर बैलगाडीभर माल. विनंती करू करू 6 रुपये किलोनं विकला. ते बांबूचे पैसे निघले नाही 10 एकरातल्या झाडाचे बांधणारे. आणि तोच आमच्या नागपूरचा हल्दीराम आमची 6 रुपयानं संत्री घेतो आणि 250 रुपये किलो बर्फी विकतो, संत्रा बर्फी. तुम्ही सांगता उत्तम शेती. विठ्ठल आज
नाही कोणाचं नामस्मरण करता आलं तरी दोघाला विसरू नका. अजून बी 2021 मध्ये सांगतो हे. रात्री झोपी जाताना दोघाचं स्मरण करा आणि मग झोपत जा. एक शेतकरी आणि एक लष्कर. त्यांच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन आहे सीमेवर, म्हणून तुमची झोप सुखाची आहे रात्रभर. त्यांनी मशीन गन ठेवलं ना, आपल्या कपाळावरचं चंदन सुद्धा नाही लावता येणार आपल्याला, एवढं लक्षात घ्या. म्हणून लष्कराला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला विसरू नका. रोज आपण जेवण करतो, याला कारण कोण आहे? अरे कितीही विज्ञान पुढं जाऊ द्या, नोटाचे कारखाने काढता येतात सरकारला. गहून बाजरीन मका तयार करता येते का कारखान्यात? मग लाल नोटा खातात का? भेंडीच्या भाजीसोबत तांबडी चपाती समजून, तिथं चपातीच लागेल जेवायला. आणि तो आमचा कास्तकार 12 महिने जमिनीमध्ये कष्ट करून पिकवतो, ते कारखान्यात पिकत नाही. आणि एक लक्षात घ्या, शेतकऱ्याला 5 लोकांचं कुटुंब असेल भाऊ तर 10 क्विंटल धान्य लागतं, 10 क्विंटल लागतं. अरे मग तो 100 क्विंटल पिकवतो कशासाठी? उत्तर आहे 90 क्विंटल जनतेसाठी. हे समाधान विसरू. नुसतं जय जवान जय किसान म्हणून चालणार नाही, त्यांचं स्मरण ठेवा. विठ्ठल मग काय त्याच्यात जमतंय का महाराज? जवळून लावावं लागते शेतकऱ्याला. आणि तुम्ही म्हणता बीजभूमी नांगरून या भांडवलाचा आधारून ज्याच्याद्वारे मिळणारं धन उत्तम व्यवहार त्याच्यावर भागतंय का? मग अहो भागत नाही. म्हणून तर तुम्हाला विनंती आहे, काही जोडधंदा सांगा. भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन. तानेल्या जीवना वना माझी, तानेल्या जीवना हो या मंडे आणि अंडे दुधा इतके पवित्र होईलच कसं? दूध वेगळं अंड वेगळं का? लक्षात घ्या, दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे, अंड्याचा जन्म वासनेतून आहे. कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्माला आलं ते अंड, आणि वासराच्या वात्सल्यातून निर्माण झालं ते दूध. शेतकऱ्याला माहिती आहे, गाय आली का रात्री, बाळासाहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे, वासरू सोडा, गटा 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 प्यायला सुरुवात करते. ती प्रेमानं पाणावते तर वासराच्या तोंडातून वगळ वाहतात, मावत नाही दूध. हे प्रेम लक्षात घ्या, मावत नाही तोंडात दूध, इतकं प्रेम उचंबवून येतं गाईचं. आणि मग दूध संपलं की ते झटके मारतं, अख्खी गाय उचलतं ते वासरू, पुन्हा पाणावते. तानयाचे लागता झटे, अधिकची पाना फुटे. हे वात्सल्य आहे, याचं नाव वात्सल्य आहे. त्या वात्सल्यातून जन्माला आलं ते दूध आहे, आणि कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्म झाला ते अंड आहे. म्हणतं संडे हो या मंडे तू खाणं, मंडेलाच खाणं. ते कसं? आईचं दूध आणि गाईचं दूध,
दुधात जर जमीन अस्मान इतकं अंतर आहे तर अंड कुठं वेल्डिंग करतो? दुधात आईचं दूध आणि गाईचं दूध. गाईचं दूध जगायला उपयोगी पडतं आणि आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. ही मराठी लक्षात घ्या. हे म्हणतं संडे हो या मंडे, बस याच्यावर चाललं आपलं. बुद्धदया गाई पशुचे पालन. गाई पशुचे पालन, घराची व्याख्या. मला आनंद वाटला बाळासाहेबाकडे गेल्यावर. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसके क्या देखना कमाई. घरामध्ये 3 गोष्टी आवश्यक. भावाचं भावावर प्रेम पाहिजे. 2 भावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम मायबापाने पाहिलं तर ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. एवढं लक्षात, बिना औषधाचे. आणि भावाची रोजची भांडणं पाहिली की 6 महिन्यातच निरोप घेतील मायबाप. म्हणून घर में माई याचे 2 अर्थ आहे. एकमेकाचं एकमेकावर प्रेम अथवा आपली आई. सभापती साहेब, तुम्ही भाग्यवान आहे. तुमची आई पाठीवून शाबासकीचा हात फिरवायला आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा मिळे आई. घर में माई, खेत में भाई. शेती आहे ती भावानं स्वतः लक्ष घालून करावी. आणि गोठे में गाई, बस उसकी क्या देखना कमाई. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना हे गुण ज्याच्यात आहे ते दूध प्यायला मिळतं, खत मिळतं, शेतीला बैल मिळतो गाईपासून. म्हणून खेत में गाई, गोठे में गाई. याच्या उलट घर में साला, खेत में नाला, गोठे में हेला उसका कभी न होगा भला. घर में साला म्हणजे इकडच्या गोष्टी नाही, नागपूरकडच्या सांगतो. घरमालकाला किती कमाई करू द्या तरी ते बरोबर माहेरी जातं. का? घर में साला. इकडचे चांगले असतील सगळे. खेत में नाला, किती खट टाका शेतात तर बिगर तिकीट हिंदी महासागराला. आणि गोठे में हेला, हे टोणग कुंकू लावायचे उपयोगाचं नाही. म्हणून भूतदया गाई पशुचे पालन. ताणेल्या माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही मामा. जनावराचं काहीच वायाला जात नाही. जनावराच्या केसापासून घोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. जनावराच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. गाईच्या शेणानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं भाऊ. मी काही बोललो नाही. पशु की होत पनैया नरका कछु ना होय. बस. म्हणून भूतदया गाई पशुचे पालन. आणि ताणेल्या जीवन वना माझी. जिथे पाणी नाही तिथे व्यवस्था करून देणे. आता तुमचा भाग आता टाटा बिर्ला होणार आहे. पार नांदूर मधमेश्वराहून आता काही अडचणीच नाही, काही अडचणी नाही. बस दोन्ही गोष्टी आहे. गंगागिरी बाबांची कृपा तर परमार्थही आहे. आणि तिकडून नाशिकच्या रामानं पाणी पाठवलं तर आता ती अडचण राहिली नाही. मला सांगितलं येता सभापतीने ह्या मातंग समाजाच्या विहिरी चालू आहे महाराज. हे 2.5 लाख रुपये देऊन मातंग समाज गोरगरिबाच्या. ताणेल्या जीवन वनामाची. पुण्य म्हणजे काय? पुण्यासी कारण इतुले, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन. पुण्यासी कारण इतुलेची, पुण्यासी कारण इतुले, पुण्यासी कारण इतुले. हे प्रमाण तुको बारायचं. आता म्हटलं हे नामदेवाचं. क्षुदेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्याशी कारण येतुलेची. म्हणून ताणेल्या जीवन वना माझी. भूतदया गाई पशुचे पालन. आता अजून 5-10 मिनिट घ्यावंच लागणार आहे. 2 चरण शिल्लक आहे ना. हा ना, त्याच्यात काय काटकसर जमणार आहे. अभंग तर पूर्ण करावं लागेल. आणि श्रोते
गंगागिरी बाबा पूजने नारायणगिरी बाबा यांच्या संस्कारानं संपन्न झालेले श्रोते आहेत. इथं कीर्तन करणं म्हणजे पावसात मोठ धरणं जाय की नाही, पण यांची प्रसन्नता हे आमचं भांडवल आहे. विठ्ठल मुलगा कसा असावा बरं का बघुरे गुरुजी, आणि बाप कसा असावा. मला अरुणजी निंबाळकर शून्यातून निर्माण केलं, मला सांगितलं सभापतीने. शून्यातून भूतकाळ, आता हे प्रभूची कृपा आहे. वास्तुशांती कल्पना करा, वास्तुशांतीचा दिवस आहे भाऊ. मी इथंच बसवतो दृष्टांत. वास्तुशांतीचा दिवस आहे मामा. जेवढ्याला निमंत्रित केलं ते सगळे, आणि बाप लेक सकाळीपासून स्वागताला उभे. बाप कसा असावा आणि मुलगा कसा, याच्यावर चालला आपला. सकाळीपासून उभे. जेवून जा बरं का, जेवल्याशिवाय जाऊ नका, जेवून जा. प्रत्येकाला आग्रह चालला. सायंकाळचे 5:30-6 वाजले, बाप लेक उभेच आहे. आणि 6च्या नंतर एक पांढरी कार आली, पांढरी. सगळे पाहुणे रावळे निघून गेल्यावर आत्ता कोण आलं? थांबली, ड्रायव्हर उतरला, मागचं दार उघडलं, आतल्या व्यक्तीला हात दिला. 95 वर्षाचं वय, मारवाडी समाजाचा शेठजी, काळी टोपी, गांधीजी सारखी ऐनक, धोत्र, नेहरू सदरा, लटलट लटलट मान. बापाचं लक्ष केलं. मामा भूतकाळ आठवला बापाला. ज्यानं अडचणीत आम्हाला मदत केली. उपवासी होतो तेव्हा शिळपाकी भाकरी दिली. कपडे नसायचे तर जुने कपडे वापरायला दिले. तो माझा अन्नदाता आला. म्हणून वडील आले आणि त्या शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं. शेठजी, फक्त पत्रिका दिली होती, या वयामध्ये तुम्ही एवढा त्रास काढावा ही इच्छा नव्हती. अरे पत्रिका दिल्यापासून सारखी हुरहुर लागली होती की 25 वर्षे माझ्या उसात दारे धरले, त्याचं एकदा वैभव पाह. बाबा, माझ्या बंगल्याला आणि माझ्या श्रीमंतीला लाजवील एवढं मिळवलं रे. केवढे कष्ट माझ्याकडे केले. बाप रडू लागला. तुमच्या आईची आठवण येते शेठजी. तुम्ही शेतीत फिरायला आले म्हणजे तुमची म्हातारी आई म्हणायची, गरीबाचं पोरग उपवासी असते, भाकरी घेऊन जा. थंडीचे दिवस आहे, जुनं धोत्र घेऊन जा. खूप जीव लावला. अरे पण तुझ्यानंतर किती गडी आले, पण तुझ्यासारखा देवासारखा सज्जन गडी पुन्हा मिळाला नाही. माझ्या सुतईचा सडा गेला नाही. मालकाची त्यांची चर्चा चालू आहे. आता केवढं वैभव मिळवलं हे मागचं काही करू नको, केवढं. बाप म्हणाला, माझी काय ताकद आहे शेठजी. माझा मुलगा शिकवला, तो निर्व्यसनी निघाला, सांप्रदायिक निघाला, भजन पूजन केलं, इमानदारीनं कष्ट केले, आणि त्याचीही कर्तबगारी आहे हा बंगला. नाही तर मी झोपड्यातच राहिलो असतो, अंगठा बहादर. इतक्यात मुलगा आला. बाप रडून म्हणला, यांच्या अन्नावर जगलो बेटा, पाया पड. मुलगा शेठजीच्या पाया पडला आणि शेठजीनं आपला थरथरता हात पाठवून फिरवला मुलाच्या. अरे तुझ्या बापाचा काळ बघितला, उपवासी राहायचा पण तक्रार नाही. तू कर्तबगार झाला आणि हे केवढं मिळवलं तू. मुलगा रडायला लागला. मामा का रडतो? माझं काही नाही शेठजी. मग हे जेवढं दिसतंय ना, हा हे सगळी माझ्या वडिलाची पुण्याई आहे. वाढवी महत्व, वाढवी महत्व,
माझं काही नाही, सगळी माझ्या मुलाची कर्तबगारी. बाप मुलगा म्हणतो माझं काही नाही, माझ्या वडिलाची पुण्य आहे. हा मुलगा वाढवी महत्व वडिलाचे, शांती रूप म्हणून नव्हे कोणाचा वाईट. आणि पुन्हा वाढवी महत्व वडिलाचे. शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आतापर्यंत जे वर्णन केलं याचं नाव गृहस्थाश्रम. तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ. परमात्मा उत्तमाची गावी डोळे कपाळे, उत्तमाची गावी डोळे म्हणे हेचे आश्रमाचे फळ. पुन्हा सर्वात मोठं सामर्थ्य असेल तर परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य म्हणजे काय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. म्हणून उदास विचारे बस आलं त्याच्यात सगळे. आता मी काही कसर ठेवली नाही, माझ्या परीनं प्रयत्न केला. आता हे कमरेचं ऑपरेशन झालं बाळासाहेब, आता उभं राहून नाही जमत मामा. मी सांगतोय बाबा तुमचे नियम भरवून जमत नाही. ते म्हणतात झोपून केलं तरी ऐकतो महाराज, पण तुम्ही पाहिजेच. आहे प्रेम आहे सर्वांचं. अजून वन्स मोरच चालू आहे गुरुजी, चालू आहे. प्रेमच सर्वांनी दिलं शेवटच्या श्वासापर्यंत. त्या प्रेमाच्या ऋणातच राहायचं आम्हाला. माऊलीचं भजन होईल. वास्तुशिल्पकार सन्माननीय नेटके यांचा श्रीफळ आणि शाल देऊन इथे सत्कार होणार आहे. तसंच सागर दातीर साऊंडवाले तुझाही सत्कार. ये भाऊ, या दोघंही या. कोबरायने सुद्धा तिरस्कार केला नाही धनाचा. जरूर मिळवा, पण ते कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जरूर या धन उत्तम व्यवहारे. मग नीती सांगितली म्हणजे अनिती असली पाहिजे. हा, त्यालाच अन्यायोपार्जितम द्रव्य असा शास्त्रामध्ये शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य दशवर्षांनी तिष्ठती प्राप्ततु एकादश वर्षे सम्मूलंच विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्षे टिकतं. 10 वर्षे तर तालुका चकित होतो. आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येईना आणि ते 6 महिन्यात 4 चाकी बदलते कसं? बदलू दे, बदलू दे. 10 वर्षे बदलणार आहे. मग तुझ्या दरवाजात जर्मनचं ताट घेऊन बाजरीचं पीठ मागणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती. 10 वर्ष प्राप्त तू एकादश वर्ष सम्मूलंच विनश्यती. 11व्या वर्षापासून त्याच्या नायनाटाला सुरुवात होते. मग किती मिळवू द्या, ते जातच कसं. यायला लागलं ना नारळातल्या पाण्यासारखं येतं, जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळासारखं जातं. हे दृष्टांत पाठ आहे तुम्हाला. नारळाचं पाणी, नारळ फोडलं की अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं भाऊ. कोणी भरलं त्याच्यात? काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. झालं का? तसं काही जवळ नारळाच्या पाण्यासारखं चुलत्याचं येतं, मामाचं येतं, सासऱ्याचं येतं, मावशीचं येतं, मायबापाला पुन्हा एकटंच असतं. हे समजावं नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं जातं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला तुम्ही, हत्ती फोडून नाही खात, ते तसंच गिळतो. बरं गिळे नका, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच बाहेर पडतं. काय म्हणतील, काय फायदा मग हत्तीला? काल गिळलं तसंच बाहेर पडलं. अरे फायद्यावर टपलेल्या, तू फळ फोडून बघ.
त्याच्यात काहीच राहिलं नाही. अरे फळ तर फुटलं नाही, आतला घर गेला कुठं हे हत्तीलाही माहित नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकालाही कळत नाही. असं होऊ नये म्हणून जोडून या धन उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. सोडून या धन उत्तम व्यवहारे. बस. आणि ती त्याला सध्याच्या भाषेत ते पाठ आहे शब्द तुम्हाला, व्हाईट आणि ब्लॅक. बस बस. नीती आणि अनिती म्हणजे हेच, व्हाईट न ब्लॅक. हा, ब्लॅक मनी म्हणजे अनिती, व्हाईट मनी लक्ष्मी, संपत्ती, पैसा हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. समानार्थी वाटले तरी पुत्र, मुलगा, बेटा, लडका हे सगळे समानार्थीच आहे. पण त्याच्यातली मजा आहे, बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवारे में खुश रहता है, गोगरे पाटील, बंटवारे में खुश रहता वो बेटा, और बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है पिताजी मुझे जायदाद नहीं चाहिए, केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. विठ्ठल तसं पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. ब्लॅक आणि व्हाईटवर चाललंय आपलं, नीती आणि अनिती. जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसा कशाला म्हणतात? सगळे गाव झोपल्यावर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा, आणि दुपारी 12 वाजता बँड लावून वाजत गाजत पुढच्या दरवाजातून सन्मानानं बंगल्यात प्रवेश करतो ती लक्ष्मी. म्हणून उत्तम व्यवहार आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं धन मिळवा, पण त्याच्या पुढचं महत्वाचं आहे उदास विचारे. उदास विचारे, उदास उदास विचारे वेच करी. उदास विचारे, उदास म्हणजे दातव्यम इति यद्दानम, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता याला म्हणतात उदास विचारे वेच करी. नाहीतर मंदिराला देणगी 501 रुपया, नेमप्लेट लावायचा खर्च 2500, फरशी लावला त्याचा खर्च 2500 आणि बोर्डावरचा आकडा 501. हे उदास विचारे नाही. स्वामी रामकृष्ण परमहंसजी 3च वेळा जय श्रीकृष्ण म्हणायचे की 3ऱ्या जय कृष्णाला समाधी लागायची. विवेकानंदांचे गुरु ते अग्नी धुणी जळत असायची आश्रमात, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण की समाधी 3ऱ्याला. असं सांगतात. ते धातूला स्पर्श, तेव्हा नाणे होते, त्या लाल तांबड्या पिवळ्या नोटा नव्हत्या, निळ्या, स्पर्श करत नसायचे. म्हणतात की त्या रुपयाला, त्या नाण्याला हात लावला रामकृष्ण परमहंसजींनी की चटका बसायचा, त्यांना चटका बसायचा. आम्ही तर झोपतही हातात दिलं तरी पडली वळणं खिशाकडे जाईल. बरोबर, आपलं खरं बोलतर भाव. एक दिवस विवेकानंदांना वाटलं
खरंच चटका बसत असेल का गुरुजीला? गुरुजींनी तिसऱ्या जय श्रीकृष्णाला समाधिस्थ झाल्यावर धुणी जवळ असल्यामुळे बाळासाहेब रामकृष्ण परमहंसजीचा हात चुकून धुणीत पडला, समाधी लागली. अग्नीनं जाळण्याचं काम सुरू केलं, तो वास सुटला. विवेकानंद येऊन पाहतात तर गुरुजीचा हात एक धुणीत जळतोय आणि गुरुजी समाधिस्थ आहे. ही वेळ आहे म्हणून चांदीचा रुपया घेतला आणि जो हात रिकामा होता त्या हातावर ठेवला. रिकाम्या हातावर रुपया ठेवल्याबरोबर हात उलटा झाला, रुपया खाली पडला. एक हात अग्नी सहन करतो आणि एक रुपया खाली टाकतो. हे उदास विचार आहेत लक्षात. आणि त्यांच्याकडे त्या काळी एक श्रीमंत आला. हे 5,000 रुपये तेव्हाचे चांदीचे. तुम्हाला आश्रमाला दान ठेव, इथं ठेव, ठेवले. पाणी तुळशीचं पान सोडला संकल्प झाला. हो महाराज, समाधान वाटलं. पोलीस मंडळी आली का आता? बिगर मॉक्सच्या आम्ही, तुम्ही नाही, तुम्ही मॉक्स, तुम्हालाही मॉक्स दोघालाही नसल्यामुळे पकडू शकत नाही आम्हाला. हे जास्त परिचयाचं बोलणं आपलं. विठ्ठल बरं झालं मामा, बऱ्याच दिवसाने भेट झाले साहेब. बऱ्याच दिवसांनी हे 5,000 मी स्वीकारले बरं का रे. आनंद वाटला महाराज. आता माझं एक काम कर ना. सांगा ना महाराज. हे गाठोडचं गाठोडं उचल, गंगेत नेऊन टाक. ते तर हादरलंच, देणगी देणार. आता आदेश आहे. 10 वाजले होते सकाळचे. गेलं ते गंगेच्या काठाला. 1 रुपया टाकायचं भगुरी गुरुजी आणि तळ्याला जाईपर्यंत रुपया बघायचं आणि मग दुसरा टाकायचं. असे सरपंच साहेब 5 वाजले त्याला पैसे टाकायला गंगेत. 5 वाजता आलं. ते कापड झटकून टाकले महाराज. अरे किती वाजता गेलता? 10ला. आता किती वाजले? 5. आणि पैसे टाकायला 7 तास. नेऊन फेकून यायचं तर खूप कष्टानं मिळवले होते महाराज. मग तळ्याला जाईपर्यंत रुपया बघायचून मग दुसरा टाक. अरे पण ते मला दान केलेले होते ना, तुझे का माझे? नाही तुमचेच होते, पण ते सुट ना महाराज. म्हणून शब्द घालावा लागला. उदास विचार, आपलं सुटसुटीत सगळ्या अभंग बरोबर करतो. वेळ गणितासारखं जोडून या. धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि मग उदास विचारे सत्पात्री दान करा. महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम व्यवसायानं धन मिळवून उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा काय? उत्तमाची गती तो एका पावेला, 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 उत्तम भोगिला श्रीमतारी, उत्तम भोगिला चारखाणी त्याच्यातच तो अर्थ सामावलेला आहे. जन जायते याचा अर्थ उत्पत्ती. अंड्यापासून ज्याची उत्पत्ती ते अंडज. ज लागतो का नाही? तुमच्या संगीत शास्त्रात आहे का नाही? षड्ज. 6 स्वराची उत्पत्ती ज्याच्यापासून तो षड्ज. अंड्यापासून ज्याचा जन्म झाला ते अंडज. जमीन फाडून बाहेर येतं ते उद्बीज. लता वृक्ष हे उद्बीज आहे.
घामापासून जन्म झाला म्हणून स्वेदज. स्वेद म्हणजे घाम होतो. घामापासून जन्म झाला ते स्वेदज. उवा लिखा गोचिड हे सगळे पाठ आहे तुम्हाला. हे त्याच्यातच अर्थ आहे. स्वेदज, अंडज, उद्बीज आणि जारज. जन्मता जार असतं. गाईचं वासरू, माणसाचं लेकरू त्याच्यात. यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवाने करावी असा अमोल किमतीचा नरदेह त्याला प्राप्त होईल. उत्तम भोगील जीवखानी. हे ठीक आहे, पण तोच हा. हे कशावरून ओळखायचं? अनुमान प्रमाण. अनुमान ज्या अर्थी त्या अर्थी. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र. हा जमलं आहे. आता पाठच चालू आहे आपला. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. अनुमान. एका गावामध्ये, जुनं गाव होतं बाळासाहेब, त्या गावामध्ये एक आंधळा आणि त्याच्यासोबत एक डोळावाला. बहुतेक सभापती साहेब आंधळ्यासोबत डोळेवालं असतंच. त्याचंही 1/4 जमतं ना, ते असतंच. त्या गावाला वेश होती. पहिल्यांदाच आले दोघंही त्या गावात. आणि टोळावाला आंधळा बाबाला म्हणतो, आंधळे बाबा 5 मिनिट इथं उभं राहा बरं. कुठं जातो तू? भोपळे आणतो म्हण, दुधी भोपळे. कुठं रे? वेशी जवळ आहे. हातगाडा आहे का? नाही. शेतकरी विकायला बसला का? नाही. बैलगाडीत आहे का? नाही. मग वेलाला आहे, वेलाला. वेशी जवळ. किती असतील रे? आंधळ्या म्हणतो 50 असतील. कुत्र बांधून आहे का? आंधळ्यानं विचारलं. नाही. राखणवाला आहे का? नाही. कुंपण आहे का? नाही. आणू नको का? कडू आहे म्हणलं. अनुमान सांगतो. डोळावाला म्हणला मी ना हा पहिल्यांदाच या गावात आलो आणि याला तर दिसत सुद्धा नाही. याला कसं कळलं भोपळे कडू आहे? आपण पहिल्यांदाच आलो ना या गावात. हो. तुम्हाला कसं कळलं भोपळे कडू आहे? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? तुझ्यावर विश्वास ठेवू का? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर. विश्वास तुझ्यावर? जा आण म्हणला. डोळावाला गेला, भोपळा तोडला. तिथंच एक तुकडा चाकून पाहला. गुरुजी कडू. हे तर चकित झालं ना, आंधळ्याच्या पाया पडलं. आंधळ्या बाबा काय उपयोग नाही आमच्या डोळ्याचा. म्हणजे आपण पहिल्यांदा या गावात आलो, तुम्हाला दिसत नसताना कसं कळलं भोपळे कडू आहे? अरे साधं गणित आहे का? तार कंपाऊंड नाही, कुत्रं बांधून नाही, राखणवालं नाही, वेशीजवळ वेलाला 50 भोपळे. अरे खाण्याच्या लायकीचे असते तर सिरसगावच्या लोकांनी वेलं उपटून नेले असते. अजून कोण हात लावला नाही. एकही भोपळ्या लायकीचा नाही. याला म्हणायचं अनुमान. तसं तोच हा कशावरून? झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तोच हा कशावरून? त्याच्या आचरणावरून. त्याच